इस्रायलचं आणि इराणचं युद्ध चालू आहे, त्याच्यामुळे काय गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडलेले आहेत. मग आता त्याच्यावर पर्याय म्हणून आम्ही लाकडं काय करावं लागतं आज आपण मुंडी बनवतोय. मेंढ्याची मुंडी आणली खास. नेहमी बकऱ्याची खातो, आज म्हटलं मेंढ्याची मुंडी खाऊ. एकदम रट मटण लागतं, छान लागतं एकदम. तर मित्रांनो नमस्कार, मी योगेश नारळ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओ. तर आता मित्रांनो आलोय मी राकेश दादा आणि सोनूच्या घरी. सोनूचं घर तर राकेश दादाचं घर, दोन्ही घर बाजूबाजूला आहे. हा राकेश दादा आहे, हातात माझ्या हे डिझेल आहे. हा आमचा स्वराज. चला बल्ब घ्यायचा राहिला. आम्ही आता आलोय टेरेसवर. तर मित्रांनो मला एक काम दिलं आहे, इथे ना होल्डर आहे. तर हा बल्ब दिला आहे माझ्याकडे, मला बल्ब लावून घे. बघतो आता जमतो का आपल्याला. कनेक्शन चालू होतं डायरेक्ट लागला बल्ब. स्वराज जर चूल बिल पेटवायला मदत कर. दादा आहे ना डिझेल मारलंय दादाने. आता गॅसचे वांदे. डिझेलचा भडका नाही उडत, बिंदास नाही भडकावून. पेट्रोलचा भडका उडतो. आरामशीर टाक, काय विषय नाही. चला आता तर शेगडी पहिले पेटवून घेतो पटापटमध्ये, आणि कसा व्हिडिओ होईल ते आपण बघूया मग पुढे. ओके. मला रस्त्यात असताना दादाचा फोन आला. दादा बोलला की येता येता भाकऱ्या घेऊन ये. भाकऱ्या घेतल्या, 6 तांदळाच्या भाकऱ्या आणि 2 ज्वारीच्या. आता काय प्लॅन आहे ना ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पटापट दाखवतो. त्या सांगत बसतो आणि तुमचा टाइमपास नाही करत. बघूया आपला व्हिडिओ कसा होईल. ठीक आहे. सध्या इस्रायल आणि इराणचं युद्ध चालू आहे. सिलेंडरची कमकोक. इस्रायल आणि इराणचं युद्ध झाले, बरोबर बोल. इस्रायलचं आणि इराणचं युद्ध चालू आहे, त्याच्यामुळे काय गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडलेले आहेत. मग आता त्याच्यावर पर्याय म्हणून आम्ही लाकडं. प्रत्येकाला चुलीवरचं. सध्या एक ट्रेंडिंगला व्हिडिओ व्हायरल झाले, चुलीवरचं चिकन. ट्रम्पने आपल्याला चूल घरामध्येच दाखवली. आता आम्ही कुठे माहिती आहे का, टेरिसवरची चूल पेटवली. झाली रे, आग लागली. पाणी येतं का आपल्या खऱ्या अर्थाने होळी भेटलेली. ए दादा पाणी दे इथं. पाणी आणलं आपल्या मित्राने. लाव बघा लाव. लावला पण पूर्ण लाव वरपर्यंत. वेडा आहेस काय अरे माठ्या दादा, वरती बघा. हा इथपर्यंत लाव. इथे कुंडी. मसाला हात घालणार तुम्ही आता. बसणार रे. अरे वरपर्यंत लाव थोडं. आगो रे, खराब होईल तुझी बाटली. बादली तपेलं काय. हा काय कुकर तपेलं बादली. बस झालं. घेऊन आहे हात अख्खे लाल लाल झाले. जवळतील थांब. काय टाकला आपण? कांदा, खडा मसाला. या ठिकाणी खडा मसाला कांदा टाकलेला आहे आपण. खडा मसाला आणि कांदा टाकला. आणि मी हात धुवत होतो पण दादाने तेल टाकून घेतलं होतं आणि खडा मसाला टाकून घेतला होता. आणि आता वरून कांदा टाकला. कांदा थोडा गुलाबी व्हायची वाट बघू. एक 5 मिनिटात होऊन जाईल तो. हे बघा टाकलेलं आहे. दादा आता 5व्या गेअरमध्ये. आता काय ऐकणार नाही तर सोनू. एक लाकूड काढलं तर तो जास्ती जाळ होतोय. अद्रक लसूण पेस्ट जेवणात टाकायचं. टाका थोडं पाणी आण. आज ना दादानी पण केलंय. आज एकदम भारी बनवणार आहे म्हणून. आज भारी म्हणजे एकदम अप्रतिम. काय बनवतोय आपण इकडे बघ जरा. आज आपण मुंडी बनवतोय. मेंढ्याची मुंडी आणली खास. नेहमी बकऱ्याची खातो, आज म्हटलं मेंढ्याची मुंडी खाऊ. एकदम रट मटण लागतं, छान लागतं एकदम. कसं झालं आपण बघू आपण शेवटला. भाई 3 जण आहे मेंबर. बनवणारे मेंबर 3 आहे. कोण बोलतो 3 तिघडा काम बिघडा. आज समजेल कसा असतं. 3 तिघाडा तो काम तगडा राहत. 3 तिघडा काम तगडा. आज बघू आपण. स्वराजला पाठवू का पाणी आणायला?
अरे बाबा नको हे तू बादलीतला आणतो संडाच्या बादलीतला मागच्या. आईला हे जुलाब बिलाब लावशील आम्हाला. चांगला आणशील का पाणी भाऊ? हे जरा सोडतो आण. नको नको नको. तो मला माहिती आहे काय तो मग हे नको. हे नको तू नको जाऊ बाबा. हे सोनू तू तुझ्या हिशोबाने पाणी आण बाबा. तू मम्मीला तेल दे थोडं. तिला नशीब पाणी आणायला सांगितलं. हा बोलतो दादा बोलतो तो संडासच्या बाटली बिटलीला आले बाबा असे लोक नको आम्हाला. कालच एक तर बाहेरचा मेंदूवडा खाल्ला तो त्रास झाला होता. घरची बडबड ऐकली जाम. काय करावं लागतंय बघा. का माहितीये का जाळ जरा जास्ती झालंय. मीठ आणि हळद टाकून झालं. पप्पा मी माझ्या सायकलची लाईट मीठ काढून आता नको टाकू. हे बाई लांब हो. हो का गरम झालंय. ओ इकडे बघ भाऊ भाऊ अरे कशाला टाकतोय चुते वगैरे हा. ए भाई आगरी मसाला दे बाबा. ए भाई आगरी मसाला दे. जास्ती गरम होते. नाही काढलं ना आता. हे बाबा माझ्या अंगात. अरे हे डाळ डिअर दिला टाक पूर्ण टाक. पूर्ण. दुसऱ्या दिवशी बादल्या भरायला लागतात. मटनची भाजी बोलायची ऑलरेडी जास्त आहे किती. बस बस. मेंबर आहे ना हे ते किचन आहे ना किचन बाईकचे किचन त्यांचे लग्न लावत आहे. डायरेक्ट सुट्टी घे. आता काय किती मिनिटं ठेवायला लागणार दादा सांग मला. अर्धा तास अर्धा तास वाफेवर का कुकर लावणार आता. सुट्टी लावू. शिट्टी लावणार ना. हा लवकर पाहिजे ना आपल्याला. अर्जंटमध्ये पाहिजे झटपट. पटापट करायचं आहे. ड्युटीला जायचं आहे परत नाईटला मला म्हणून बिचारा दादा एकदम फटाफट करतो आहे. सॉरी. आणि खास करून मी नाईटला आहे ना आज 11 वाजता जाणार आहे. 10ची ड्युटी होती पण सरांना जरा रिक्वेस्ट केली. बोललो सर मला असं असं तर सर थँक्स तुम्ही मला हेल्प केली. प्रेम सर थँक्स. बघू आता कसं होतं आहे. काश्मीरी लाल मिरची टाकतोय आपण थोडी रंगतसाठी. बस झाली थोडीशी टाकतो मिरची. स्पेशल गरम मसाला हा टाकायची गरज नाही रे. हा सोनू. हा आमचा सोनू आहे ना घरातनं उचलून आणले डबची करून. काश्मीरी लाल मिरची आणि गरम गेली मसाला. गावाला. बायको गावाला गेली. सुमडीमध्ये 2-3 मसाले आणले. आता ह्याच्यात ते पण ॲड केले. बघू काय होईल आता. खिचडी नको व्हायला फक्त बस. नाही होणार गॅरंटी. कारण की आचारी गॅरंटेड आचारी डायरेक्ट. का भाऊ भाऊ आचारी कसं आपलं गॅरंटेड आहे ना. ते नाही माहिती मला गॅरंटी आहे. हा नंतर आला आहे आमच्यामध्ये. मी आधीपासूनचा पार्टनर आहे. आपल्याला गॅरंटी आहे शुअर चांगलंच होणार आहे. बोल बोल. आता इथे जेवणार. घरचं चिकन आपण उद्या खाऊया. हा हा उद्या ठेवा हो. अरे आमच्या कामाचं पडलंय. आम्ही कसे आहेत वगैरे विचार ना तुला. आमच्या कामाचं आधी पडलंय. कसे जाणार काय जाणार. कम करेगा वो. चालेल चालेल. इकडनं डायरेक्ट जातो मी. मेसेज टाकतो मेसेज. हा हा. बहिणीचा फोन आला होता. घरचं चिकन तू खायला येणार आहे का. आता हे खाल्ल्यावर परत कुठे. घरचं चिकन आपण उद्या खाऊया. आपल्या पोटात भरपूर लागेल. आजसाठी नाही उद्यासाठी. माणसाने लाईटची व्यवस्था केलेली आहे. मस्त लाईट आहे. आवडली आपल्याला. बघू आता कशी असेल ही लाईट. खाली पिळायला झाला पाहिजे. याचं पाणी कुठे खाली खाल्ला ना काय पण पाणी चिंटू धुतलं होतं का एवढं हे लागत का नाही. एवढ्याच ह्याच्यात वाप पकडते. वरती पाणी
दिमाग लगाने का रे कभी कोण सांगतो एवढी ह्याच्यात तुम्हाला एक कॉमेडी दाखवतो. हा आपला मित्र आहे ना, याची बायको गावाला गेली म्हणून यांनी कुकर आणलाय. कुकरची हालत बघ काय झाली. गोरा होता तर काळा झालेला. अरे अखेर आता काय होईल. काय ना 3 दिवसात जाईल निघून 2-3 दिवसात जाते रोज धुवायचे 1 तास. ते धुला 1 दिन में नहीं जाएगा, 3 बार धुलायला पडेल. हाताला खरं एवढं रंगीतून लावायचं काय रे? रंगपंचमीचा कलर येतो पैसा काय कलर घ्या तो पैसा वापस. तर मित्रांनो मगाशी माझ्या सरांना ना मी थँक्यू म्हटलं. का माहिती आहे का, ड्युटी तर मी करून आलो दुसरी माझ्या रेग्युलर जॉबवरती. आज आहे ना शिट्ट्या व्हायला लागल्या. तर आज आहे ना मला लोक म्हणून एका हॉस्पिटलला ड्युटीला जायचं होतं. तिथे ड्युटी माझी होती, पण मी सरांना रिक्वेस्ट केली. सर म्हटलं माझ्या मित्रांचा फोन आला आहे, तर त्यांनी मला ना एन्जॉय करण्यासाठी बोलवले पार्टीसाठी. एकदम जे आहे ते एकदम रिॲलिटी सांगून टाकली. सर म्हणजे 10 मिनिट का टाईम दे मेरे को, मी बात करते. 10 मिनिटानंतर मी पुन्हा फोन केला सरांना. बोललो माझ्या मित्रांचा पुन्हा कॉल आला आहे, प्लीज काय ते नीट सांगून टाका म्हणजे मला पुढे कन्फर्म करायला. सर बोलले बिंदास जा, 11 वाजता तू ये. मी बोललं ठीक आहे. 11 वाजता मला तिकडे पोचायचं आहे ड्युटीला. तर मित्रांनो म्हणजे मला एक गोष्ट आवडली, मी प्रामाणिकपणे खरं सांगितलं आणि सरांनी पण मला खरं टाईम देऊन टाकला. कर एन्जॉय. आता 10 वाजून 10 मिनटं झाले. 10 वाजून 10 मिनटं झाले. पटापट म्हणजे तयार होतात. 2 शिट्ट्या झालेल्या आहे. अजून 5-10 मिनटं होऊन जाईल. मग जेवतो 10:30 10:40पर्यंत आणि मग आपण आपल्या ड्युटीला म्हणजे नाईट ड्युटीला बसायचं. नंतर मग पुन्हा मॉर्निंगला पण बसायचं. ठीक आहे, आयुष्यात या गोष्टी कराव्या लागतात. त्याशिवाय आपल्याला म्हणजे पुढे जायचं जर आपलं असेल या गोष्टी कराव्या लागतात, डबल ड्युट्या वगैरे. म्हणून बैठक व्यवस्था केली आहे मस्तपैकी. A few moments later. अख्खा भरून होता तो. हा हे बघ रे, आपण हवी झाली चमचमीत अशी कोथिंबीर टाकलेली. आता ही आहे मुंडी. शिजली रे. थांबा ग्रेव्ही घे थोडीशी. बदल टेस्टिंग. शिजली. हा टेस्ट कर ना डायरेक्ट. टेस्ट कर ना. इथं ठेवू कुकर डायरेक्ट. हां अशा प्रकारे आमची मुंडी फ्राय रेडी झालेली आहे. आणि दादा आता वाटे घालण्याचं काम करत आहे. भाऊ आपले भाकरे तोडू नको भाऊ, अख्खी दे. नाशिक स्टाईल करू नका, अख्खी ठेवा इकडे. व्हेरी गुड भाऊ एकदम. हां भाऊ आता मस्तपैकी भाकऱ्या वाढत आहे. आम्ही वाटप करून घेतलेलं आहे. कोणाला कांदा पाहिजे घ्या रे. हे बघा एवढा लोळला आहे ना मातीमध्ये. नंतर थोडा आता इथे मजा करणार, थोडा आणि मार खाणार आहे वहिनींचा. भाऊने तिकडे कडी लावून घेतली म्हणजे कुत्रं मांजर नको यायला. तर मित्रांनो आता ट्राय करायला घेतोय कशी टेस्ट झाली ती. 12 शिट्ट्या घेतल्या 12. काही लोक हसतील आम्हाला. भाऊ इकडे हात इकडे. अरे घे. प्रॉपर शिजले. मसाला बिसाला एकदम मस्त झाला. तर मित्रांनो टेस्ट एकदम मस्त आहे. हां आणि दादा सोनू स्वराज दादाचा मुलगा मस्तपैकी. आता आम्ही संपवतो हे. 10-10:30 वाजलेले आहेत. 11ला ड्युटीला बसायचं तिकडे जाऊन. पण दादाचा एक फोन आला, मी सरांना रिक्वेस्ट केली, टाईम भेटला, सगळं मॅनेज झालं आहे. काय बोलतो दादा या गोष्टीला? 4 दिवसांनी आज मी कामावरून घरी आलो. बापरे. तर म्हटलं काय करायचं आता. योगेशला फोन केला. योगेश म्हणतो अरे माझी दादा नाईट आहे. परंतु त्यांनी त्याच्यामध्ये मॅनेज केलं बिचारीने. आवड असेल तर माणसाला सवड बरोबर भेटते. त्याप्रमाणे त्यांनी सवड काढली आणि तो आमच्याकडे आलेला आहे. आता जेवण लगेच त्याला नाईट ड्युटीला जायचं. परत तुझ्या डिपन आहे. परत 1:30च्या ड्युटीला बसायचं 8ला. ही मोठी गोष्ट आहे. तर मित्रांनी कृपया वेळ द्या आणि छोट्या गोष्टीतनं मोठा आनंद घ्यायचा प्रयत्न करा. नंतर आहे ना आपल्याला हे सगळं नाही भेटणार आहे. काही वर्षानंतर ह्या सगळ्या गोष्टी नाही भेटणार. आणि ह्या आठवणी आहे ना आपण यूट्यूबला असंच मस्तपैकी व्हिडिओ आपल्या बघत राहणार. आपल्या नातवांना आपण दाखवू ना. हां चला तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया.
पुन्हा एकदा भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. हिंदीचा आस्वाद घेतो आणि हा व्हिडिओ आपण इथे